ओके. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा बिग बॅश लीग 2026 सीझन 2. अजून एक मोठा बॅटल आपल्या भेटीला येते. विघ्नेश फायटर आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय साई 11. पहिला चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विघ्नेश आणि त्या नावाच्या पुढे फायटर आहे. अर्थातच त्या फाईट करत असताना सातत्यानं विघ्नेश फायटरच्या संघाला आपण पाहिलंय, परंतु कर्णधारांची आम्ही चर्चा साधली त्यावेळेला त्यांनी देखील म्हटलं दुसरीकडून जय साई आहे. आणि त्या जय साईला आता साईबाबांचा आशीर्वाद, ते नशिबाची साथ, आणि येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. आज अंडरआर्म क्रिकेट आहे. अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटला आता संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये मला वाटतं वसई तालुका आणि वसई तालुक्याला अंडरआर्म क्रिकेटची पंढरी म्हणण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नाहीये. आणि त्या पाठचा इतिहास तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतोय. मला वाटतं संपूर्णतः महाराष्ट्रातून एकमेव आपलं विरार स्टेशन आहे. ज्या विरार स्टेशनवर वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन असेल, आपलं विरार क्रिकेट असोसिएशन असेल, तब्बल 124 संघ ते देखील वर्षभर एकाच संघातून सातत्यानं खेळत असताना आपण पाहतोय. हे रजिस्टर संघ आणि त्या पाठी असणारी संपूर्णतः आमची खंबीर असोसिएशन आहे. विरार क्रिकेट असोसिएशन, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन, आणि त्या बळावर ह्या स्पर्धा सातत्यानं प्रत्येक आठवड्यामध्ये 70,000, 50,000, 1-1 लाखाच्या स्पर्धा. अंडरआर्म क्रिकेटला आता वेगळं ग्लॅमर आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये कोणी स्वप्नात देखील पाहिलं नसेल की मालिकावीरासाठी बाईक दिली जाईल, परंतु आता ते स्वप्न सत्यात उतरत आहे. आमच्या अंडरआर्म क्रिकेट खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं ते एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे, एक वेगळं ग्लॅमर आहे. ह्या देखील स्पर्धेमध्ये आपण LNCCची स्पर्धा, आणि त्या स्पर्धेत रेफ्रिजरेटर काय आयोजन आहे राव. जबरदस्त मॅनेजमेंट, जबरदस्त आयोजन आहे, आणि आयोजनाच्या बळावर ह्या स्पर्धा प्रत्येक आठवड्यामध्ये. यावेळेला कॉम्बिनेशन फील्ड अर्चिस होता. क्या बात आहे. बघा, आयोजक आपण जायचंय मित्रांनो, खेळाडूला थोडीशी दुखापती होते, अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय अर्चिसला थोडीशी दुखापती होत असताना सिंगल कंप्लीट आहे. सिंगलने धावफलकापर्यंत आपण पाहायला गेलं तर 9 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू हाताळला जातोय. वेदांत मेहर आमच्यापर्यंत ती अचूकपणे माहिती पोहोचवतात, आणि आमचा समालोचकांचा आरसा म्हणून आमचा मॅन्युअल स्कोर आणि सातत्यानं त्या व्यक्तीकडे पाहिलं जाते. आणि वेदांत असेल, यश मेहर असेल, आमच्यापर्यंत ती माहिती सातत्यानं पोहोचवली जाते. चौकार रिव्ह्यू आहे. येस, रिप्ले मारला, आणि रिप्ले मधून यावेळेला म्हटलंय की सेफ आहे. हवं तर ऍक्शन रिप्ले मधून आपण पाहू शकतोय, नंतर टाकला जाईल. ते मनीष नेजाई सर आहेत, ऑपरेटर, आमचे जवळचे मित्र आहेत, आणि चांगलं आतापर्यंत ते कार्य पाठच्या 2 दिवसामध्ये पार पडत असताना आजचा तिसरा दिवस आहे त्यांचा देखील. विश नेटवर्क, अर्थातच दूध का दूध, पाणी का पाणी, नीट अँड क्लीन क्वालिटी म्हणून विश नेटवर्कची एक वेगळी ओळख आहे. विश स्पोर्ट्स असेल, विश नेटवर्क असेल, पालघर जिल्ह्यातील एक वेगळा ब्रँड आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 10. 2 चेंडूंचा खेळ, यावेळेला आक्रमण, परंतु टिपलाय जे संपलाय खेळ. घडी येतोय डगआउटच्या दिशेनं. कल्पेश, यावेळेला कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाहीये. ऐकूयात डीजेला.
थँक्यू डीजे. डिफेन्सिव्ह मोडमध्ये पुन्हा एकदा खेळला जातोय. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ही खरं तर क्रिकेटची रणनीती आहे. आणि त्या रणनीतीला आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ करत असताना सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 11. आखूड टप्प्याचा चेंडू वळण घेणारा होता, परंतु त्याला सन्मान दिला जातोय. पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 12 धावा धाफकावर येत आहेत. अर्जुन सरांना म्हटलंय 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आखूड टप्प्याचा चेंडू आणि आखूड टप्प्याच्या चेंडूला तितक्याच चांगल्यारीत्या पुन्हा एकदा कल्पेशने अडवलंय. चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. भूपेश सर नो आहे आणि नोवर येणारा ते सिंगल धाव चांगल्यारीत्या फील्ड केला होता. कल्पेश पुन्हा एकदा त्या फेम मध्ये येत असताना आपण पाहतोय. एक भला मोठा संघ विघ्नेश फायटर आणि त्या संघामध्ये माझी जागा काय आहे हे कल्पेशनं सातत्यानं तो डावा कोपरा म्हणून ते काम सातत्यानं कल्पेशने केलंय. 1+1 2 धावा धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 14. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. विघ्नेश फायटर आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय साई 11. दोन संघातील लढत पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. पहिल्या 12 चेंडूमधून धाफकावर 15 आहेत. ऐकूयात डीजेला. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा धाफकावर बनवल्या जातात, किती धाव्यांचं टार्गेट धाफकावर ठेवला जातो, ह्या साऱ्या गोष्टींचा विचार. परंतु तिसरं षटक आयोजकांच्या मान्यतेनं, विरार क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं त्यांनी ठरवलं होतं की तिसरं षटक काहीतरी वेगळं नाविन्य आपल्या स्पर्धेत हवं आहे आणि त्या कारणास्तव तिसऱ्या षटकामध्ये आता डिफिकल्ट टास्क खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता नेव्हिल वेल एक्सपिरियन्स खेळाडू गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू सिंगल धाव मनगटाच्या साह्यानं खेळला गेलेला फटका. स्वतः कर्णधार आहे नेव्हिल दादा आणि प्रचंड मोठा अनुभव आहे. पाठच्या 10 ते 15 वर्षांचा अंडारम क्रिकेटचा अनुभव आणि तो अनुभव यावेळेला LNCCच्या मैदानामध्ये झोकवण्याचा प्रयत्न नक्कीच नेव्हिल दादाचा देखील आपल्याला पाहायला मिळेल. डाऊन द ग्राउंड कॉम्बिनेशन फील्ड पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट आहे. सिंगलनं पहिल्या 2 मध्ये 2 धावा धाफकावर येत असताना 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 17 धावा धाफकावर येत आहेत. सन्मानजनक परिस्थितीमध्ये मजबूत पगडा आतापर्यंत आपण पाहतोय आणि यावेळेला सुरू होता. सुरूनं सूर मारले. कल्पेश असेल, सुरू असेल, अर्चित असेल, ही मोठमोठी नावं आहेत विघ्नेश फायटर संघासाठी आणि सातत्यानं त्या प्रकारचा त्यांचा तो बोलबाला आपण पाहिला. यावेळेला जवळ चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जात होता आणि तिथून चेंडूला सुशांतनं अडवलंय. चांगली फील्ड देखील म्हणावी लागेल. टू गो. धाफकावर आतापर्यंत 19. तिसरं षटक मार्गस्थ. पहिल्या 4 मध्ये 4 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा कल्पेशनं चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. नेव्हिल खऱ्या अर्थानं अगदी हातभर वळण घेणारा त्याचा चेंडू, त्याचे अॅक्युरेसी मैदानामध्ये सातत्यानं आपण पाहिले. 1 टू गो. 5 मध्ये 5 आणि यावेळेला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. ये अंबुजा की दीवार है, या आसानी से टूटेगी नहीं. आणि असंच यावेळेला विघ्नेश फायटरच्या संघानं म्हटलंय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, पहिल्या 3 षटकांचा खेळ, धाफकावर 21 धावा.
हमारा भाई मतलब भावेश घरत हा संघाचा खऱ्या अर्थानं संघ मालक आहे आणि निस्वार्थपणे अगदी सातत्यानं पाचशे मला वाटतं 7 ते 8 वर्ष झाले एलएनसीसी संघावर त्याचं वेगळं नातं आहे. एलएनसीसी म्हटलं तर भावेशदादा घरत आणि भावेशदादा घरत म्हटलं तर एलएनसीसी असं अतूट नातं आहे. आणि आमचा तो भाई आहे, आमचा तो संकट मोचक आहे. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना धापकावर 22 आहेत. इथून ओरडू नको यार. 22 शेवटचं षटक मार्गस्थ असताना यावेळेला ऑनसाईडच्या दिशेनं सिंगल धाव धापकामध्ये येत आहे. कल्पेश तिथून सांभाळून मित्रा. जयेश आहे का? कल्पेश आता बॉलिंग साठी आहे. पहिल्या 2 मध्ये 2 धावा धापकावर येत असताना आतापर्यंत 23 धावा धापकावर येतात. लोअर फुलटाचा चेंडू आणि त्याला पाठवलाय, थोडक्यात हुकला जातोय. बॅटला प्रॉपर रडार मध्ये आला होता, मिडल बॅट झाला होता, परंतु सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय. सिंगल धावेने धापकावर आतापर्यंत 24 धावा धापकावर येतात. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणारे 3 चेंडू मध्ये किती धावा त्या धापकावर बनवल्या जातात. ओव्हर द विकेटचा मारा. पुढील चेंडू एकदा पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर कल्पेश. आखूड टप्प्याचा चेंडू बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न नेव्हिल आहे. थोडासा फंबल आणि त्या चुकीमधून सिंगल कंप्लीट आहे. सिंगल धापकावर 25 येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं देखील लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणून संघर्ष हाच केवळ आपला यशाचा सूत्र असू शकतोय. आणि त्या संघर्षानं आता चेंडूला फेकून दिलाय सीमारेखावर. चौकार. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. एकोणतीस धावा धापकावर येतात. यावेळेला एक तेरी आहे तो कल्पेशने म्हटलं, एक मेरी बी आहे. गडीबात पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 29 धावा धापकावर येणाऱ्या 24 मध्ये 30 धावांचं आव्हान धापकावर आहे. ऐकूयात नव्हे तर प्रथमतः आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉसच्या दिशेने वळतोय. त्यांच्या विपक्षामध्ये नॅमा बॉईज. चला दोन्ही संघाचे कर्णधार मित्रांनो आपण या. आदरणीय सन्माननीय नवापूर नगरीतील वरिष्ठ आणि कार्यकर्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे ज्ञानेशदादा मेहर यांना मी विनंती करतोय. ज्ञानेशदादा आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. साई चैतन्य, चला कर्णधार आपण यायचंय. नामा बॉईज इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो, याची काळजी घेत जा प्लीज. जरा घाई करा. चोवीस चेंडू 24 मध्ये 30चा पाठलाग करायचा. सामना चालू केला तरी चालेल. पंच
नामा बॉईज, अरे मित्रा ये यार, घाई कर. ज्ञानेश दादा मेहर आहेत बघा, दोन नवीन संघ आणि त्यांच्यापर्यंत ती माहिती, एकीकडे हेड एकीकडे टेल्स, असा हा कॉल द्यायचा आहे. यार मोठा संघ आहे तुमचा, असं करणार तर कसं होणार बा. हेड असा आवाज आणि टेल्स येतो अर्थातच नाणेफेकीचा कॉल. नामा बॉईज नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. ज्ञानेश दादांना मी विनंती करतो आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हायचंय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. समोरचा संघ आपण पाहतोय एक नवीन आहे, यंगस्टर खेळाडू आहेत आणि कशा प्रकारचा आम्हाला खेळ या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल? काय नाही, क्रिकेट आहे, ते पण चांगले खेळतात, आम्ही पण चांगले खेळू. 24 बॉलचा आहे मॅच आणि आम्ही त्यांना 25 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. नामा बॉईज आणि त्यांच्या पाठी मोरेगाव येत आहे. अर्थातच मोरेगाव आणि विरार क्रिकेट असोसिएशनचं एक वेगळं नातं, सातत्यानं अनेक मोठमोठ्या स्पर्धा, मोरेगावचं ते वर्चस्व आम्ही सातत्यानं जवळून आम्ही देखील पाहिलंय. अजून एक मोठी स्पर्धा तुमच्या नगरीमध्ये येते पुढच्या आठवड्यात, परंतु ह्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचं वर्णन कराल? काय नाही, टुर्नामेंट चांगलीच उतरवली आहे आणि आउटफील्ड पण चांगले आहेत आणि आमचा बेस्ट देव काय नाही. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. आम्हाला चिंटूची आठवण आली. बघा, नाणेफेकीचा कॉल जिंकला असतात तर काय डिसिजन असता? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मनाच्या विरोधामध्ये प्रथमतः फलंदाजी करायची आहे समोरचा संघ. नामा बॉईज अर्थातच मोठी स्टारकास्ट, सातत्यानं त्यांचा आपण खेळ पाहिलाय. ह्या मैदानामध्ये येऊन कशा प्रकारचा खेळ आम्हाला पाहायला मिळाला आणि आयोजनाबद्दल थोडक्यात वर्णन? आयोजन तर खूप चांगलं केलं आहे. पण आता आम्ही त्यांची बॉलिंग अटॅक आणि फील्डिंग अटॅक चांगली आहे. तर आम्ही 30+ मारायला बघू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. साई चैतन्य बोळींचा संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये नामा बॉईज मोरेगाव. ह्या दोन संघातील ही लढत यापुढील मॅच मध्ये आपल्याला भेटीला येते. तुर्तास चालू असणारा सामना, ज्या ठिकाणी लक्ष धाफकावर पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 5 धावा धाफकावर येत आहेत. जय साई 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये विघ्नेश फायटर. येणारे 18 चेंडू, 18 चेंडू मध्ये 25 धावा धाफकावर बनवायचे आहेत. वेलकम सूरज. आखूड टप्प्याचा चेंडू, डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याच्या नादात बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 5 धावा धाफकावर येत असताना आपण पाहतोय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. लोअर फुल टचचा चेंडू आणि त्याला पाठवून दिला. यावेळेला लोअर फुल टचचा होता, संधी होती आणि त्या संधीचं सोनं करत असताना सुशांतनं पॉवर हिटिंग ऑन साइडच्या दिशेनं येतोय चेंडू सीमारेखा पार. ईशावर जो तणाव, जो दबाव खऱ्या अर्थानं बनवला होता आणि त्या चौकारानं रिलीज करत असताना आता 9 धावा धाफकावर येत आहेत. चालू असणारा सामना लक्ष धाफकावर आपण पाहतोय. 30चा पाठलाग आहे आणि 30चा पाठलाग करत असताना यावेळेला पंचांना म्हटलंय फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू येतोय. 15 चेंडू 21 धावा अजून देखील धाफकावर बनवायचे आहेत. डिफेन्सिव्ह मोडमध्ये सिंगल धाव वेगानं घेतली जाते. सिंगल धावेने धाफकावर आतापर्यंत 10 धावा. लोअर फुलटचचा चेंडू, बॅटच्या रडारमध्ये तितकासा नव्हता, परंतु सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 11 धावा. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी, आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ, 11 धावा धाफकावर येत असताना पाठलाग 30चा आहे आणि 30चा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा ती सिंगल धाव धाफकामध्ये घेतली जाते.
पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. पहिल्या 12 मध्ये 12 धावा धापकावर येत असताना आता येणारे 12 चेंडू 12 मध्ये 18 धावा धापकावर बनवायचे आहेत. ह्या स्पर्धेला लाभलेले अजून एक पंच, स्वतः आयोजक देखील म्हणता येईल, अर्थातच चिराग मेहर. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आज पंचांच्या भूमिकेमध्ये चिरागला देखील आम्ही पाहतोय. 12 चेंडू 18 धावा धापकावर बनवायचे. 30चा पाठलाग आणि 30चा पाठलाग करत असताना पहिल्या 12 चेंडूमध्ये 12 धावा धापकावर येतात. तिसरं षटक मार्गस्थ. शुभम गोलंदाजी मार्कवर आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं आता येथून एक्सेलेट करणं, येथून विघ्नेश फायटरला फाईट करण्यासाठी येथून एक्सेलेट गाडी टॉप गिअर मध्ये चालवणं गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा एक वेगळ्या रणनीतीने आज विघ्नेश फायटरचा संघ आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा धापकामध्ये येत असताना वळण घेणारा तो चेंडू. म्हटलंय की अच्छे का सन्मान करणार आणि खराब चेंडूंचा आम्ही अपमान करणार आणि त्या प्रकारचा खेळ तो मैदानामध्ये दाखवत असताना पुन्हा एकदा ती सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत 13 धावा धापकावर येतात. बॉल टू बॉल ह्या धावा धापकावर आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेला येतोय डायरेक्टली चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडीबाद पहिला येतोय डगआउटच्या दिशेनं. गौरेशच्या खेळाला लागतोय पूर्णविराम, परंतु न्यू बॅटर अर्चिस. पाचचा हंगाम अर्चिसचा आठवतोय. ज्या प्रकारचा खेळ सातत्यानं अर्चिसचा आम्ही पाहिलाय. पीपीएलची ती स्पर्धा, पीपीएल मध्ये देखील फुलपाडा प्रीमियर लीग सातत्यानं तो कन्सिस्टंट. अर्चिस मध्ये त्या प्रकारची प्रचंड मोठी क्षमता आणि पहिला चेंडू यावेळेला डिफेन्सिव्ह मोडमध्ये. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात आणि तो फुटवर्क दाखवत असताना पहिल्या चेंडूला सिंगल धाव धापकामध्ये येत असताना धापकावर आतापर्यंत 14. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा लोअर फुलटचा चेंडू. यावेळेला आक्रमण आहे. येतोय चेंडू ऑन साइडच्या दिशेनं. प्रहार सीमारेखा पार. चौकार. आठ चेंडू 12 धावा धापकावर गरजेचे आहेत. चांगला खेळ मैदानामध्ये, परंतु यावेळेला अर्चिस पुन्हा एकदा वेगानं धाव कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आता 7 मध्ये 11 धावा धापकावर बनवायचे. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. तिसरं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये अर्चिसला आता मैदान सोडावं लागतंय. अजून एक गडी, दुसरा गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. येणारे 6 चेंडू 11 धावा धापकावर बनवायचे. अजून एक न्यू बॅटर सूर्यकांत सुरूला आपण पाहतोय. दुसरीकडून ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत अगदी धावा खोऱ्यानं ओढतायत तो सुशांत मैदानामध्ये उभा आहे. उंच आहे, तगडा आहे, ताकदवान आहे. समोरचा गोलंदाज तेजस आहे. स्वतः कर्णधार आहे आणि तेजससाठी आता थोडीशी डिफिकल्ट टास्क आहे. 6 चेंडू 11 धावा धापकावर बनवायचे आहेत. सुशांतनं आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये दाखवला. पहिला चेंडू आखून टप्प्याचा आहे. चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय, परंतु नो म्हटलं आणि नो वर येणारी ती अतिरिक्त धाव आहे. आता 6 मध्ये 10 धावा धापकावर बनवायचे आहेत. 30चा पाठलाग आहे. या अगोदर 32, 33चा पाठलाग आम्ही सहज आणि सोप्यारित्या पाहिलाय, परंतु समोर
जय साई 11 तितक्याच ताकदीच आहे, विघ्नेश फायटर तितक्याच ताकदीच आहे आणि दोन मातब्बर संघातील ही लढत आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा, परंतु यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना स्वतःला अगदी झोकून दिलं होतं. कसलाय बॉल रिलीज झाला त्यावेळेला पायासाठी. येस, साइड अँगलनं चेक केला जाईल. बघा ज्या वेळेला खेळपट्टीवर तो बॉल पडतोय त्या अगोदर तो पाय बाहेर गेलाय का ह्यावर आता तो रिव्ह्यू घेतला जातोय. फेअर आहे अर्थातच. ती सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 5 मध्ये 9, 5 चेंडू 9 धावा धाफकावर बनवायचे आहेत. रंगलेला सामना, रोमांच थरार, पदळ आलित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध सर्व काही ह्या LNCCच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. 5 मध्ये 9 धावा धाफकावर बनवायचे आहेत. लोअर फुलटचचा चेंडू पंचांनी यावेळेला एक हात हवेत आहे अर्थातच. नो +1. पुन्हा एकदा रिव्ह्यू आहे. आमच्याकडे टेक्निकल टीम आहे आणि त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेणार. रिव्ह्यू बाकी आहे आणि तो रिव्ह्यू या वेळेला योग्य त्या वेळेला घेण्याचा तो प्रयत्न केला जातोय. आणि 9 वर येणार ती सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आपण पाहतोय 2 धावा अतिरिक्त धावेने धाफकामध्ये पुन्हा एकदा ऍड होतात. आता मॅचचं इक्वेशन काय दर्शवतंय? 5 मध्ये 7 धावा धाफकावर बनवायचे. 30चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 23, 23 धावा धाफकावर येतात. आता येणारे 5 मध्ये 7 धावा धाफकावर बनवायचे. संध्याकाळचं सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेले संपूर्णतः क्रीडा रसिक आमचे खेळाडू पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 5 मध्ये 7 धावा धाफकावर बनवायचे. लोअर फुलटचा चेंडू यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड, धावचीची संधी आहे आणि सुशांत त्या खेळाडूला आता मैदान सोडावं लागतंय. बडी मछली योग्य त्या वेळेला जाल में फसी है. न्यू बॅटर सिद्धेश, दुसरीकडून सुरूला आपण पाहतोय 2 खेळाडू मैदानामध्ये आहे. मॅचचं इक्वेशन आता येणारे 4 मध्ये 7 धावा धाफकावर बनवायच्या. अर्थातच एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे. येथून तो एखादा मोठा फटका लगावला जाईल का? जय साई विरार संघाला 11 संघाला तो रोखायचा आहे, समोरच्या संघाला तो टोकायचा आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 3 मध्ये 6, 3 चेंडू 6 धावा धाफकावर बनवायचे. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पडे हथौड़े के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि त्यासाठी त्या प्रकारचा प्रयत्न मैदानामध्ये करणं, येथून लढायचं आहे. येथून पराकोटीची लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? आणि त्यासाठी तो प्रयत्न दोन्हीकडून चालू आहे. 2 चेंडू 5 धावा धाफकावर बनवायचे. 2 मध्ये 5 बनवल्या जातील. समोरच्या संघाला त्या रोखायच्या आहेत, परंतु कोण ठरणार नायक, कोण ठरणार खलनायक? आणि त्यासाठी ही पराकोटींची लढत आहे. पुन्हा एकदा सिंगल धाव, सिंगल धावेने तेजसनं अगोदर केलेल्या चुका आणि त्या चुकींना आता भरून काढलंय. आता 1 मध्ये 4 धावेंची गरज आहे. 1 चेंडू 1 धाव डिफेंड होत असताना आतापर्यंत आम्ही ह्या मैदानानं दाखवलंय अगोदरच्या 2 सामन्यामध्ये, परंतु आता 1 चेंडू 4 धावेंची गरज आहे. 1 मध्ये 4, समोर सिद्धेश आहे. सामना फिनिश, सामना खल्लास आणि येतोय चेंडू डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अभिनंदन टीम जय साई 11 अँड हार्ड लक टीम विघ्नेश फायटर.